आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी व्हेज कटलेट। हे कटलेट बनवायला अगदी सोपे आहे आणि घरी असलेल्या साहित्यांमध्ये बनवून तयार होतात। मुख्य म्हणजे हे मुलांसाठी अगदी पौष्टिक आहेत, कारण यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर करू शकतो। असे हे क्रिस्पी व्हेज कटलेट बनवायला सुरुवात करूया। नमस्कार, मी दीपिका, तुमचं खूप खूप स्वागत आहे डी किचन थिंग्समध्ये। कटलेटचे सारण तयार करण्याकरिता इथे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया। सगळे बटाटे मॅश करून झाल्यानंतर यामध्ये बाकीचे साहित्य घालून घेऊया। मी इथे घालत आहे 1 किसलेला गाजर, अर्धा किसलेला बीट, 1 बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धनेपूड, 1 चम्मच जिरेपूड, 1 चम्मच चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, ब्रेड क्रम्स आणि चवीनुसार मीठ घालून सगळं एकजीव करून घ्यायचं। यामध्ये तुम्ही कॉर्न, मटार, बीन्स, पत्तागोबी या भाज्यासुद्धा घालू शकता। आपलं सारण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता याला साईडला ठेवून घेऊया आणि कटलेट डीप करून घेण्याकरिता एक बॅटर बनवून घेऊया। त्याकरिता मी इथे 2 चमचे मैदा घेतलेला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ घालायचे। आता यामध्ये थोडं पाणी घालून याचं पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। एक लक्षात ठेवायचं, या बॅटरमध्ये आपल्याला कटलेटला कोट करून घ्यायचं आहे, त्यामुळे हे बॅटर पातळ ठेवायचं नाही, थोडं गाढं ठेवायचं। आपलं बॅटर इथे तयार आहे। आता आपण कटलेट बनवायला घेऊया। सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग कटलेट बनवायला घ्यायचे। कटलेट बनवताना तुमच्या मनपसंदीदा शेप त्याला देऊ शकता। मी इथे ओव्हल शेप बनवून घेतलेला आहे। तुम्ही राऊंड शेप, हार्ट शेप, कोणताही शेप तुम्ही देऊ शकता। अशा पद्धतीने सगळे कटलेट मी इथे बनवून घेत आहे। सगळे कटलेट्स इथे बनवून तयार आहे। आता कटलेटला कोटिंग करून घ्यायची आहे। त्याकरिता मी इथे मगाशी बनवून घेतलेलं बॅटर घेतलं आहे आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। आधी आपल्याला बॅटरमध्ये डीप करून नंतर ब्रेड क्रम्सनी कोट करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी कटलेट बॅटरमध्ये टाकून व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि मग फोकच्या साहाय्याने ते काढून ब्रेड क्रम्समध्ये टाकायचं, जेणेकरून ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट झालं पाहिजे। याला तुम्ही डबल कोटिंगसुद्धा करू शकता, मी ते फक्त सिंगल कोटिंग करत आहे। आता हाताच्या साहाय्याने ब्रेड क्रम्स कटलेटवर टाकायचं आणि त्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं। हे बघा, आता आपला कटलेट तळण्याकरिता तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत। हे कटलेट तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तळून खाऊ शकता। आता याला आपण तळून घेऊया। त्याकरिता मी आधीच तेल गरम करायला ठेवून घेतलं होतं। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये कटलेट टाकून आपण तळून घेऊया। एक लक्षात ठेवायचं, तेलाचं टेम्परेचर मीडियम हायवर असायला हवं। चमच्याच्या साहाय्याने याला पलटून घ्यायचं आणि गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचं। कटलेटला कमी फ्लेमवर तळल्याने कटलेट फुटू शकतात, त्यामुळे त्याला एकतर मीडियम हायवर किंवा मग मीडियम फ्लेमवर तळायचं। आता आपल्या कटलेटला गोल्डन कलर आलेला आहे। याला आपण आता काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण बाकीचे कटलेटसुद्धा फ्राय करून घेऊया। यात आपण ब्रेड क्रम्सचा वापर केल्यामुळे तेल थोडंसं खराब होईलच। अशा प्रकारे हे सगळे कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत। याला तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता। मी याला टोमॅटो सॉससोबत सर्व केले आहे। याचा आवाज ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल हे किती क्रिस्पी झालेले आहेत। असे हे क्रिस्पी कटलेट तुम्ही टी टाईममध्ये चहासोबत नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींसोबत।
डी किचन थिंग्समध्ये. धन्यवाद.